नेर ग्रामपंचायत तालुका जिल्हा धुळे येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकाम प्रोत्साहन अनुदान वाटपाच्या गैरव्यवहार प्रकरणी तत्कालीन सरपंच श्री शंकर हिरामन खलाने व ग्रामविकास अधिकारी संजय दयाराम देवरे यांच्यावर धुळे जिल्हा परिषदेची चौकशी समितीच्या अहवालानुसार तालुका पोलीस स्टेशन येथे दिनांक 20/1/2021 रोजी भादवी कलम 420, 904, 420, 409, 465, 466, 467, 468, 469, 470, 471 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून शासनाच्या वतीने शशिकांत ठाकरे विस्तार अधिकारी पंचायत समिती धुळे यांनी सदर फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या संदर्भात आज सर्व नेर ग्रामस्थ यांनी पत्रकार परिषद घेतली, ज्यात यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अजय माडी, अशोक सैंदाने, गोविंदा भागवत, रमेश भिलाडे, जिजाबाई भिलाडे आदी सर्व गावातील ग्रामस्थ देखील या ठिकाणी उपस्थित होते, तसेच लाभार्थी देखील उपस्थित होते। बेसलाईनच्या यादीतील बाहेरील व इतर दुसऱ्याच लाभार्थींना लाभ दिला असल्याने सदर ग्रामसेवक संजय देवरे व तत्कालीन सरपंच शंकर खलाने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची लाभार्थ्यांचे अनुदान लाभार्थ्यांना परत मिळावे व सदर या दोन्ही अपहार करणाऱ्या सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील यावेळेस पत्रकार परिषदेत करण्यात आली। की त्यांचं मुख्य उद्दिष्ट असल्यामुळे प्रथमतः ते ग्रामीण भागात जास्त लोक बाहेर शौचाला न जाण्यासाठी ते शासनाचे एक मोठं उद्दिष्ट असतं। कारण त्या उद्दिष्टामार्फत प्रथम लाभार्थ्याला कडून संडास बांधून आणि तो संडासमध्ये उभा राहून लाभार्थी आणि तो प्रस्ताव ग्रामसेवक आणि सरपंच यांना देतात आणि तो प्रस्ताव दिल्यानंतर शासन तो 12,000 रुपये प्रत्येक लाभार्थ्याप्रमाणे तो ग्रामपंचायतीच्या अकाउंटवर जमा होतो आणि त्या ग्रामपंचायतीने प्रत्येक लाभार्थीच्या नावावर प्रत्येकी 12,000 रुपये हा केस बेरर चेक न देता क्रॉस चेकने देणं हा एक शासनाचा GR आहे। परंतु आमच्या या नेरमध्ये असे अनेक म्हणजे 1,13 लाख रुपये असा या आमच्या नेरच्या सरपंच शंकर खलाने व ग्रामसेवक संजय देवरे यांनी त्या लाभार्थ्यांना न देता त्यांनी 16, 17 ते 20, 21 पर्यंत जवळजवळ 1773 संडास बांधलेले आहेत आणि 572 लाभार्थ्यांचे संडास व त्यांचा पैसा त्यांनी त्यांच्या नातेवाईक व त्यांच्या मित्रांच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येकी कोणाच्या नावावर 18 लाख, कोणाच्या नावावर 20 लाख, कोणाच्या नावावर 9 लाख, कोणाच्या नावावर 7 लाख असे मोठमोठे धनादेश काढून त्यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केला आहे, खूप मोठा अपहार केला आहे। कारण हा जरी कॉन्ट्रॅक्टरला द्यायचा जरी ठरवलं असेल तर रीतसर कॉन्ट्रॅक्टरला ई-निविदा किंवा टेंडरद्वारे हे देण्यात येतात। 2-3 लाखाच्या वरतीचं असतं तर ते ई-टेंडर किंवा लाभार्थीचा आपला कॉन्ट्रॅक्टरचा लायसन लागतं। परंतु यांनी कोणतंही न पाहता, लायसन न पाहता, ई-टेंडरिंग न करता यांनी सरळ त्यांच्या नातेवाईक व त्यांच्या मित्रपरिवाराच्या नावाने मोठमोठे चेक काढून त्यांनी भ्रष्टाचार केला। आम्ही अनेकदा या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आयुक्त असो, जिल्हा परिषद मुख्य सचिव असो किंवा मंत्रालय असो अशा आम्ही अनेकदा तक्रारी केल्यात। आपल्या बऱ्याच पत्रकार बांधवांनी आमच्या पत्रात सुद्धा दिलेले आपल्या पत्रकारात आम्ही अनेक असं करून त्यांनी एक कमिटी स्थापन केली। त्या कमिटीत एक साक्रीचे BDO त्याचे मुख्य अध्यक्ष होते, त्याच्यानंतर एक पवार साहेब होते आणि एक शेवंत मॅडम होते। यांनी इथं आमच्या तक्रारीनुसार एक कमिटी स्थापन केली आणि त्या कमिटीनुसार त्यांनी एक प्रथम चौकशी केली। प्रथम चौकशीमध्ये त्यांनी भ्रष्टाचार दाखवला, पुन्हा अंतिम चौकशी झाली आणि अंतिम चौकशीत स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे 572 लोकांचे त्यांनी न देता त्यांनी अपहार केला व त्यांनी त्यांचे नातेवाईक, त्यांचे मित्रमंडळ
की जो सरपंच जवळ राहायचा 3दा 4दा 2दा असे चेक त्यांनी दिले व ते चेक बेरर चेक दिले आणि तो सुद्धा 32 लाखाचा भ्रष्टाचार आहे. असा टोटल त्यांचा भ्रष्टाचार 1,03,00,000 रुपये असा फक्त स्वच्छ भारत मिशनचाच भ्रष्टाचार आहे. असा आम्ही अनेकदा 14 वित्त असे बेघर असतील, बेघर सुद्धा त्यांनी ज्यांच्या नावाने बेघर मंजूर आहेत त्यांनी दुसऱ्याच डुप्लिकेट नावाने त्यांचे पैसे अकाउंटवर त्यांचे टाकून त्यांचे सुद्धा असे भ्रष्टाचार, तो 2 ते 3 कोटीचा पुन्हा दुसरा भ्रष्टाचार आहे. असा त्यांनी मोठमोठा भ्रष्टाचार केलेला आहे. त्यांच्यावर आता फौजदारी गुन्हा झालेली 20 तारखेला त्यांच्यावर त्यांचा जो विस्तार अधिकारी आहे धुळे तालुका पोलीस स्टेशनमध्ये शशिकांत ठाकरे यांनी त्यांच्यावर फिर्याद दाखल केलेली आहे. त्यांच्यावर कलम 420, 409, 465, 66, 467, 468, 469, 470, 471 व 34 नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. आमची एकच विनंती आहे, एवढा मोठा गुन्हा झाला परंतु आम्हाला एक खेदजनक गोष्ट अशी आहे की पत्रकार फक्त आपला महाराष्ट्र याच पत्रकात आलं आणि दुसऱ्या कोणत्याही कायदेशीर कारवाई झालेली आहे आणि ती टाळाटाळ सुद्धा केलेली आहे. परंतु वृत्तपत्रांना आम्ही एक विनंती करतो की असा भ्रष्टाचार जर आपण आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून पेपरात टाकला तर निश्चितच भविष्यात आजूबाजूचा जो लोकप्रतिनिधी असतो, जो सरपंच असतो, तो सरपंच गोरगरिबांच्या कल्याणासाठी असतो आणि तो जर असं गोरगरिबांचा पैसा खात असेल, तो भ्रष्टाचार करत असेल तर निश्चित त्याच्यावर वचक राहणार नाही. आम्ही आज पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यासाठीच मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांना विनंती करतो की आपण या आपल्या पत्रकाराच्या माध्यमातून आपण जेणेकरून प्रत्येक येणारा जो सरपंच असेल तर त्याच्यावर निश्चितच वचक बसेल आणि तो भविष्यात असा कुठलाही भ्रष्टाचार करणार नाही. मी अशी आपल्याला विनंती करतो. माझ्या नावावर घर म्हणून मला त्यांनी संडास दिलेला नाही, ते बोलले तुम्हाला मिळणार नाही. मग मी म्हटलं का मिळणार नाही, माझ्या नावावर पैसे आलेले आहेत, तुला द्यायला काही हरकत नाही, बाबा तुझ्या नावावर गरज नाही, तुला संडास मी देऊ शकत नाही. बस याच्या पुढे मी त्याला काही बोललो नाही. स्वतःचे संडास बांधले तरी मला पैसे मिळाले नाहीत आणि त्यांनी पैसे बांधले 2 संडास. माझं नाव माझ्या नावावर चेक दिलेला नाही असं बोला. चेक नाही दिलेला आम्हाला. पुष्कळ वेळेला मागितलं पण त्यांनी पैसेच दिले नाही आम्हाला. अजून पैसे आले तर नाही असं सांगतात. शंकर खलारे सरपंच त्यांच्या नावाने 12,000 रुपये सरळ कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने टाकले. त्याच्यात मी संडास बाथरूम सर्व काढला आहे आणि 2018 त्यांनी त्या संडासाचा फोटो काढला मला उभं राहून. परंतु या 2-3 वर्षापासून त्याने ते पैसे दिले नाही आणि काही केलं नाही आणि कंत्राटदाराच्या नावाने स्वतःने पैसे खाऊन गेले. माझा स्वतःला संडास बांधले असल्यानं तरी मला पैसे दिले. हॅलो, नंदाबाई अशोक सेंदाणे. आमचा संडास बांधला गेला आहे, 2 वर्षापासून मंजूर झालं आहे तरी पैसे मिळाले नाही. त्या पैशांचे त्यांनी त्यांच्या नावावर डुप्लिकेट काढून ते पैसे त्यांनी जमा करून घेतले. आम्ही आमच्या पैशांची वाटच बघताय. असं का होत आहे? असं पुन्हा व्हायला नको. आज जो पत्रकार परिषद हमारे भैया ने दी है गोटू शेठ ने, एकदम योग्य है क्योंकि वो हर गरीब लोगों को न्याय दिलाने के लिए ये कार्य कर रहे हैं और हम उनके साथ हैं. लेकिन मैं यह कहना चाहती हूँ कि जो 200 रुपये रोज़ से काम को जाने वाली भाई है उनके 12-12 हज़ार रुपये उनने सरपंच खलाने ने खा गया. सरपंच ने, ये योग्य नहीं है. नमक में आटे में नमक समाए उतनी बेईमानी तो हर कोई सरपंच करता है, लेकिन व्यक्तिगत पैसा संडास के पैसे भी उनको पूरे नहीं, तो ये कितनी गलत बात है. और इसमें बहुत से लोग उनको सहकार्य कर रहे हैं, पुलिस वाले क्या, पुरारी क्या, ये सब मुझे मालूम है. लेकिन मैं उनको भी संदेशा पहुंचाना चाहती हूँ कि भ्रष्टाचार के विरोध मेरी लड़ाई है. भ्रष्टाचार करने वाला चाहे कोई भी हो, लेकिन हम गरीबों के साथ है और इनको न्याय दिला के ही रहेंगे गरीबों को. और भ्रष्टाचार के विरोध में लड़ाई है, उनको कड़ी से कड़ी सज़ा मिलना ही चाहिए. ये मेरा आपसे विनती है.
ते जामीन टाकतील आमची अशी इच्छा आहे. त्यांना जे गोरगरिबांचे पैसे खाल्लेले आहेत ते तर शासनाच्या मार्फत त्या गोरगरिबांचे पैसे मिळायला हवेत व त्यांना कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. ने भ्रष्टाचार किया है, जो गरीबों का पैसा व्यक्तिगत पैसा है, व्यक्तिगत पैसे में भ्रष्टाचार किया है उन्होंने. काही ना काही देतं पण वैयक्तिक लाभात हे असं करायला नको जेणेकरून भविष्यात दुसरा कोणताही सरपंचने करायला नको पाहिजे. जेणेकरून यांना असं वाटतं की आमच्याकडे पैसा आहे आम्ही काही करू शकतो, कोणी विकत देऊ शकतो, सर्वांना विकत देऊ शकतो. तर असं भविष्यात व्हायला नको म्हणून आम्ही गोरगरिबांच्या पाठीशी गेल्या 5 वर्षापासून 4 वर्षापासून आम्ही त्यांच्या विरोधात लढत आलेलो आहोत आणि आता जनतेने त्यांची जागा त्यांना दाखवलेली आहे.